शिवसेना उद्धव ठाकरे गट नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सर्वसाधारण मेळावा माजी मंत्री श्री बबनराव घोलप व अध्यक्ष श्री सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनात पार पडणार असून सर्वच समस्यांना वाचा फोडण्यासाठी शेकडोच्या संख्येने महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन सुधाकर बडगुजर यांनी केलं आहे। कार्यक्रम ठिकाण सावरकर हॉल, सावतानगर, रायगड चौक, सिडको, नाशिक। कामगार मेळावा संदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा सन 2025 ते 26 चा जो वार्षिक मेळावा शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता सावरकर हॉल, क्रॉम्प्टन हॉल येथे सावतानगर येथे जो संपन्न होणार आहे, याविषयी आपण म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून काय माहिती द्याल? सन 92-93 पासून ही म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अस्तित्वात आलेली आहे। यामध्ये महापालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे। त्यांचे प्रश्न अनेक असतात, ते सोडवण्याची जबाबदारी ह्या युनियनची आहे। आतापर्यंत अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडवले। माझ्या आधी सुद्धा अनेक चेअरमन होऊन गेलेत, त्यांनी काही प्रश्न सोडवले, परंतु 2022 पासून माझ्यावर जबाबदारी आली आणि ते जशी जबाबदारी मला मिळाली त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते, ती सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि निश्चितपणानं गेल्या 3 वर्षांमध्ये अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे सोडवले आहेत। त्या उद्याच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये त्याचा निश्चितपणाने त्या ठिकाणी संदर्भ दिला जाईल की कुठले कुठले प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले आहेत आणि त्याच्यावरती कर्मचारी स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्या सूचना मांडतील आणि काही कामं प्रलंबित आहेत ते सोडण्याची जबाबदारी सुद्धा ही माझी आहे। संघटनेच्या उद्याच्या मेळाव्यामध्ये निश्चितपणाने एक दिशा मिळेल आणि प्रशासनाकडनं कसं काम करून घ्यायचं, वेळ आली तर नम्रतेने सुद्धा आणि आंदोलनाची भूमिका असेल तर आंदोलनाने सुद्धा अनेक प्रश्न सुटतात आणि त्या पद्धतीने प्रशासनाला माहिती आहे। आम्हाला आतापर्यंत आंदोलन करायची वेळ प्रशासनाने आणलेली नाही की इशारा दिला तरी काम होतंय। त्यामुळे अनेक प्रश्न प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवल्यामुळे अनेक प्रश्न सुटलीत, मार्गी लागलीत, कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, तो आनंद आहे। निश्चितच उद्या साधारण 1,500हून अधिक आपले कर्मचारी ह्या युनियनमध्ये जोडलेले आहेत। दिवसेंदिवस शहराचा विकास होत चाललाय। उद्या संबोधित करण्यासाठी बबनराव घोलप माजी मंत्री हे देखील उपस्थित असणार आहे। तुम्ही संबोधित करणारे 7वां वेतन आयोग असेल किंवा विविध बदल्यांचा प्रश्न असेल, कर्मचाऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याविषयी आपण संबोधित करणार आहे। याविषयी आपण काय नेमकं नाशिकमधील सर्व कर्मचाऱ्यांना आपण संदेश द्या? सर्व कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे बरेचसे कर्मचारी आहेत। आम्हाला एखादी सर्वसाधारण सभा घ्यायची असेल, मेळावा घ्यायचा असेल तर तो सुट्टीच्या दिवशी घ्यावा लागतो, जेणेकरून महापालिकेचं कामामध्ये कुठे व्यत्यय आला नाही पाहिजे ही काळजी आम्ही घेत असतो। आणि ते उद्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी येतील आणि निश्चितपणाने सहभागी होतील आणि त्यांनी त्यांचे केलेलं कार्य, नाशिककरांसाठी दिलेलं योगदान हे निश्चितपणाने घोषणावर आहे आणि संघटनेचा तो अभिमान आहे।